हॅलो मित्रांनो, जिजाऊ प्रबोधिनी या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 14 मे 2022चा लोकसत्ता बघतोय आणि लोकसत्ताला जो काय मजकूर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून महत्त्वाचा असतो तो आपण खरं तर डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो सखोलात. आणि त्याचं एक्झामच्या दृष्टीतून काय इम्पॉर्टन्स आहे ते आपण सखोलात खरं तर बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातून आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून काय पॉईंट्स काढता येतं ते खरं तर विशेषमध्ये बघण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज आपण ते पण बघणार आहेत आणि एकंदरीत पेपरमध्ये आपल्याला काय वाचायचं आहे आणि काय नाही वाचायचं हे पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून एकंदरीत पेपर कसा वाचायचा असतोय त्याच्यामधून कसे पॉईंट्स काढायचे ते हे तुम्हाला समजून घेता येईल. मग आता पहिलं तर पेपर सुरुवात करायच्या अगोदरच दोन गोष्टी जर पेपरमधलं किंवा कोणत्याही बुक्समधलं तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर की एक्झामच्या दृष्टीतून याचं काय महत्व आहे, तर तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर असायला पाहिजे. पहिली गोष्ट काय तर तुमचा सिलेबस परफेक्ट असायला पाहिजे. ज्या कोणत्या स्पर्धा परीक्षेचा तुम्ही तयारी करताय, ज्या कोणत्या एक्झामची तयारी करताय त्याचा सिलेबस तुम्हाला परफेक्ट माहिती असायला पाहिजे. हा पहिला पॉईंट आहे. आणि दुसरा पॉईंट काय तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतात ना ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर चांगले तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ह्या दोन गोष्टी क्लिअर असतील तर जो कोणता तुम्ही मजकूर वाचाल ना त्याचं स्पर्धा परीक्षा दृष्टीतून काय महत्व आहे की महत्व नाहीये हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजू शकेल. आणि या बेसवरतीच आपण खरं तर हा न्यूजपेपर सुद्धा रोज डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. मग सुरुवात करूया आजच्या डिस्कशनला. पहिले जर न्यूज बघितली तर काँग्रेसच्या चिंतन शिबिरात सोनिया गांधींचा पदाधिकाऱ्यांना इशारा. म्हणजे काय, ही टोटली पॉलिटिकल न्यूज आहे. त्यामुळं ही आपल्याला अजिबात वाचण्याची गरज नाहीये, कारण एक्झामच्या दृष्टीतून याचं महत्व अजिबात नाहीये. आता दिल्लीत इमारतीला आग लागली, त्याच्यामध्ये 26 जण जे आहे ते मृत्युमुखी पडलेत, अनेक जण जखमी झालेत. आणि हा 26 जो आकडा आहे ना तो कदाचित 2 दिवसामध्ये बदलू सुद्धा शकतो. फायनल अजून काउंटिंग व्यवस्थित झालेलं नाहीये, कारण आणखी सुद्धा तो जी डिझास्टर आहे तेच खरं तर आटोक्यात आलं नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये किती मृत लोक झालेले आहेत हे सुद्धा आकडेवारी 2-3 दिवसानंतर येऊ शकते आणखी अपडेटमध्ये. परंतु या न्यूजशी रिलेटेड या न्यूजमध्ये नेमकं काय सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त आपल्या एक्झामच्या दृष्टीतून काय घ्यायचं याच्यातून, तर सरळ सरळ हे तुम्हाला काय दिसतंय तर ही एक आपत्ती आहे. बरोबर आहे. मग आपल्याला कोणता सब्जेक्ट महत्वाचा आहे सिलेबसच्या दृष्टीतून, तर आपत्ती व्यवस्थापन. मग ते युपीएससीला तर डायरेक्टली सिलेबसमध्येच दिले आणि एमपीएससीच्या दृष्टीतून सुद्धा खरं तर महत्वाचं आहे आपत्ती व्यवस्थापन. मग त्या दृष्टीतून आपल्याला खरं तर याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. यावेळेस आपण कोणकोणती पावलं उचलणं गरजेचं आहे, कोणकोणत्या स्टेप्स घेणं गरजेचं आहे हे माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर एथिक्सच्या दृष्टीतून सुद्धा अशा पद्धतीची केस स्टडी विचारली जाते. युपीएससी मध्ये GS4 जो पेपर आहे तो एथिक्सचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची केस दिली जाते. आणि तुमच्या अंडरमध्ये जर हा एरिया येत असेल ॲज अ ऑफिसर तर तुम्ही काय काय पहिली पावलं उचलले असती असं तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जातं. त्यामुळं या सिच्युएशन मधले तिथले जे अधिकारी आहेत ते काय पावलं उचलत आहेत याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं कुठेतरी गरजेचं असतं. त्या दृष्टीतून सुद्धा ही न्यूज महत्वाची असं आपण म्हणू शकतो. अशा आपण खरं तर सिलेबसच्या दृष्टीतून की पॉईंट काढायचे असतात जे आपण इथं प्रॅक्टिकल काढून तुम्हाला मी दाखवलेले आहेत. पुढची जी न्यूज आहे ती पॉलिटिकल न्यूज आहे. परवीन दरेकर यांना अटक आणि सुटका, मुख्यमंत्र्यांची आज पहिली जाहीर सभा. ही टोटल पॉलिटिकल न्यूज आहे, ती आपल्या एक्झामच्या दृष्टीतून अजिबात इम्पॉर्टंट नाही. आता मुंबईचा पाणीसाठा खालावला आहे. म्हणजे आता गेला जर पावसाळा बघितला तर बऱ्यापैकी पाऊस पडला होता, मग पाणीसाठा जास्त असायला पाहिजे, मग खालावला कसं काय, तर यावेळेचा उन्हाळा जो आहे तो खूप जास्त कडक आहे. जास्त म्हणजे 44 सेल्सिअस टेम्परेचर आहे, 46 सेल्सिअस टेम्परेचर आहे डिग्री सेल्सिअस. मग त्याच्यामुळे काय होतं तर पाणीसाठा लगेच खालावला जातो. आणि आत्ताचा पाणीसाठा म्हटलं तर एकूण 23.69 म्हणजे जवळजवळ 24% फक्त पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे, जो की मुंबईसाठी पाणीसाठा पुरेसा नाही आहे असं मानलं जातं. मग हा पाणीसाठा खालावला जातोय कारण इमिजिएट कारण याचं दिलं जाते की उन्हाळा जास्त तप्त आहे, त्याच्यामुळे पाण्याचं जास्त बाष्पीभवन होते. त्याचबरोबर उन्हाळ्यामुळे पाण्याचा वापर सुद्धा वाढलेला आहे लोकांचा, त्यामुळे सुद्धा आपण म्हणू शकतो. मग याचा परिणाम एक तर पाणीसाठा वगैरे, धरणं वगैरे कोणती महत्वाचे आहेत मुंबईच्या आसपास, जे की मुंबई नगरी त्याच्यावरती जास्त डिपेंड आहे, हे तुम्हाला बघूनच ठेवायचं आहे. परंतु हा जो परिणाम आहे तो ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे, जागतिक तापमानवाढीचा. मग ग्लोबल वॉर्मिंग कमी व्हावं याच्यासाठी भारतानं काय काय पावलं उचललेली आहेत, योजना कोणकोणत्या आणलेल्या आहेत की जेणेकरून पर्यावरण सुरक्षित व्हावं आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी व्हावं. याच्यासाठी भारतानं आणलेल्या योजना, स्कीम्स कोणकोणत्या आहेत, ऍक्ट्स कोणकोणते पास केलेले आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपल्याला काढून ठेवायची. त्याचबरोबर जागतिक लेवलला काय काय पावलं उचललेली गेली हे सुद्धा आपण बघून ठेवायचं. मग जागतिक लेवलला जर बघितलं आपण
तर पॅरिस ॲग्रीमेंट विषयी अनेक वेळा आपण बोललोय. त्याचबरोबर COP26 विषयी अनेक वेळा आपण बोललोय. त्याचबरोबर IPCCचा जो रिपोर्ट आला होता, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, ह्या रिपोर्टविषयी अनेक वेळा आपण बोललोय. 6वा रिपोर्ट आता आलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये काय सांगितलं याचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करून नाही, याच्याविषयी अनेक वेळा आपण बोललोय. मग हा सर्वांगीण अभ्यास आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ही न्यूज जी आहे ती डायरेक्टली आपण इन्व्हायरमेंटला कनेक्ट करू शकतो, पर्यावरणाला कनेक्ट करू शकतो. त्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. आणि एवढे सगळे की पॉईंट आपल्याला याच्या अंतर्गत डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचे आणि ते आपण अभ्यास करून ठेवले पाहिजेत. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती इलॉन मस्क या पर्सनॅलिटीशी रिलेटेड. आता इलॉन मस्कनं जवळजवळ 43 अब्ज डॉलरची म्हणजे 43 बिलियन डॉलर्सची ॲग्रीमेंट केला होता. कशासाठी? तर ट्विटर खरेदीसाठी. परंतु आता त्या ॲग्रीमेंटला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. मग त्याच्या मागं कारण अनेक बोलले जातात. परंतु याच्यातून आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून काय घ्यायचं आहे? पहिलाच की पॉईंट, ट्विटर विषयीची सगळी इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये काढून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला. आणि दुसरा की पॉईंट, इलॉन मस्क ही खूप भारदस्त पर्सनॅलिटी जगातली मानली जाते. त्यामुळे त्या इलॉन मस्क विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे, जेणेकरून या पर्सनॅलिटीचं अवकाश तंत्रज्ञानामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर टेस्ला मोटर्स जी आहे ती ओळखली जाते कशासाठी? तर इलेक्ट्रिकल मोटर्ससाठी ओळखली जाते, म्हणजे पर्यावरण फ्रेंडली, इन्व्हायरमेंट फ्रेंडलीसाठी ओळखली जाते. त्यामुळं या पर्सनॅलिटीचं ऑलरेडी जास्त योगदान आहे. त्यामुळे ही ज्या वेळेस न्यूजमध्ये असते त्यावेळेस याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त होतात. त्यामुळे आपण काय करायचं तर यांच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायची. त्या दृष्टीतून ही खरं तर न्यूज महत्त्वाची. आणि पंडिताच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये निदर्शने असं म्हटलंय. ही न्यूज पुढे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये दिले, तिथं आपण डिस्कस करूयाच. आपण पुढं जर न्यूजपेपर आपण बघितला तर पुढं न्यूजपेपरमध्ये आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट खूप मोठ्या आपल्याला पाहावयास मिळतात. ही जास्त डायरेक्ट 5व्या पेजवरतीच गेले. इथपर्यंत आलो होतं आपण इलॉन मस्क पर्यंत डिस्कस करेपर्यंत, पंडिताच्या हत्यापर्यंत. पुढे जर बघितलं तर त्या न्यूज आहेत त्या आपल्या एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचे नसतात. पुढं स्तनपानासाठी जाणून घ्या योग्य पद्धत. हे आरोग्यासाठी वगैरे हा प्रकार नसतोय, ते तुम्ही पर्सनल यूजसाठी वाचू शकता, परंतु एक्झामच्या दृष्टीतून इम्पॉर्टंट नसतं. हे पाणीसाठा खालावला आहे हे तर आपण डिस्कस केले. याच्यामधून काय काय घ्यायचं आहे? चोर समजून मारहाणीत एकाचा मृत्यू, लोकल न्यूज आहे, एक्झामच्या दृष्टीतून अजिबात इम्पॉर्टंट नाही. ही सुद्धा तशीच न्यूज आहे, इम्पॉर्टंट नाही आहे. ही पॉलिटिकल न्यूज आहे, ऑलरेडी सांगितली तुम्हाला. त्यानंतर 155 नव्या रुग्णांची नोंद, एका रुग्णाचा मृत्यू असं सांगितलं. आता याच्यामध्ये कोविड-19शी रिलेटेड न्यूज आहे. आता याच्यामध्ये कोविड-19शी रिलेटेड जो मृत्यू दर आहे तो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा वेगळा आहे आणि इंडियन गव्हर्नमेंटचा वेगळा आहे. मग त्याच्यामध्ये काय झालं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं कितीतर पटीनं जास्त मृत्यू इंडियामध्ये झालेले आहेत असं सांगितलंय. आणि त्याच्या तुलनेत इंडियन गव्हर्नमेंटनं म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटने जी आकडेवारी दिली ती कमी आकडेवारी. त्यामुळे दोघांमध्ये कुठंतरी शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने ही केस नेमके काय ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विषयीची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याला मराठीमध्ये आपण जागतिक आरोग्य संघटना असं म्हणतो. आता इथं बघा न्यूज वेगळीच आहे, परंतु याच्यामधून की पॉईंट आपण वेगळेच काढले. हे समजण्यासाठी तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे? सिलेबस आपला माहिती असायला पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर माहिती असायला पाहिजे आणि चालू घडामोडीमध्ये रेग्युलरली तुम्ही न्यूजपेपर वाचत असायला पाहिजे. आता ही जी न्यूज आहे ती अगोदर येऊन गेलेली की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आकडेवारी वेगळी, इंडियाची आकडेवारी वेगळी. परंतु इथं यानुसार आपण हे पुन्हा एकदा जर बघितलं नसेल तर तुम्ही ते पुन्हा एकदा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती चान्सेस आहेत की क्वेश्चन विचारलं जाईल. त्यामुळं ती माहिती असायला पाहिजे. बाकी तर तुम्हाला इथं ॲडव्हर्टाईज वेगवेगळ्या दिसत आहेत ज्या की आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहेत. पुढची जी न्यूज आहे ती पॉलिटिकल न्यूज आहे. ही ट्विटर विषयीचे आपण डिस्कस केलेलं आहे, काय काय त्याच्यातून घ्यायचं आहे बोललेलो आहे आपण. त्यानंतर हे जे आहे ते करिअर्सच्या विषयीचं एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला इम्पॉर्टंट नाही. आणि पुढचं जे छोटीशी न्यूज होती तुम्हाला म्हटलं होतं की जम्मू काश्मीरमध्ये पंडित निदर्शकांवर लाठीमार, आता आपण बोललेलो. मग याच्यामध्ये काश्मीर फाईल्स एक मूवी आला होता, त्यामुळं जास्त काश्मीरी पंडित जे आहेत ते न्यूजमध्ये जास्त आले होते. मग आता या काश्मीरी पंडितांबरोबर जे काय घडलंय ना त्याचा एक इतिहास आहे. त्यामुळे काय करायचं आपल्याला तर काश्मीरी पंडितांचा जो काय इतिहास आहे ना तो इतिहास आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा. हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन त्यांची माहिती असायला पाहिजे, जेणेकरून यांच्यावरती जर क्वेश्चन वगैरे आला या सिच्युएशनवरती तर तुम्हाला तो व्यवस्थित त्या टॅकल करता येईल. हा पहिला की पॉईंट याच्यातून होऊ शकतो. दुसरा की पॉईंट काय तर जम्मू आणि काश्मीर जेव्हा जेव्हा येईल त्यावेळेस तुम्हाला काय करून ठेवायचं तर त्यावेळेस तुम्हाला जम्मू काश्मीरमधून काय हटवण्यात आलेलं आहे, 370 हे कलम हटवण्यात आलेलं आहे.
त्यामुळे पहिलं तर 370 या कलमाविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्यानंतर 35A हे कलम आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्यानंतर इथं यांना युनियन टेरिटरीचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग युनियन टेरिटरीचा दर्जा म्हणजे नेमकं काय, त्याची भारतीय राज्यघटनेमध्ये काय तरतूद आहे, ह्याची सगळी इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. आता इथं 370 हटवलं म्हणजेच काय, तर तिथं पुनर्रचना मतदारसंघाची करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय झालं, तर डिलिमिटेशन कमिशन आलं, त्याला मराठीमध्ये आपण परिसीमन आयोग म्हणतो, डिलिमिटेशन कमिशनला. मग त्या डिलिमिटेशन कमिशनची जी काही इन्फॉर्मेशन आहे, डिलिमिटेशन त्याला पॅनल म्हणतात, कमिशन म्हणतात, दोन्हीही तुम्हाला चालू शकतं. पण पॅनल जो आहे तो ऑफिशियल शब्द आहे, डिलिमिटेशन पॅनल, आयोग. मग त्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली असेल तर ती कुठं दिलेली आहे, याच्या रिलेटेड ऍक्ट असेल तर तो कोणता ऍक्ट आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर जम्मू काश्मीरचा मॅप वगैरे आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून खरं तर ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. एवढे सगळे की पॉईंट्स आपल्याला डिटेलमध्ये या अंतर्गत अभ्यास करून ठेवायचे आहेत, जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. तमिळ अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू वगैरे म्हटलं हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये. युएई युनायटेड अरब अमिरातचे अध्यक्ष खलिफा बिन जायद यांचे निधन झालेले आहे. ते 73 वर्षांचे होते. मग आता याच्यातून की पॉईंट काय निघू शकतो, तर आत्ताच आपला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे. कुणासोबत, युनायटेड अरब अमिरात सोबत. मग तो युनायटेड अरब अमिरात सोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार करार जो आहे तो काय आहे, त्याच्यामध्ये काय काय नियम आहेत, त्याचा फायदा इंडियाला काय होणार आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचं. त्याचबरोबर सेपा नावाचा एक ऍक्ट झालाय, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. मग तो सेपा ऍक्ट काय आहे, तो सेपा ऍक्ट सुद्धा बघून ठेवायचा. कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट त्याला आपण म्हणतो, फुल फॉर्म आहे त्याचा. मग तो सेपा ऍक्ट नेमका काय आहे तो आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट तो सुद्धा आपला युएई सोबत झालेला आहे. 1 मे पासून हा खरं तर ऍक्टिव्हमध्ये आलेला आहे, ऍक्शनमध्ये आलेला आहे. त्यामुळे सुद्धा हा जास्त न्यूजमध्ये असतो. त्यामुळे त्या सेपाविषयीची सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवलं पाहिजे. आणि ऑब्वियस आहे राहिला पॉईंट काय, तर मॅपच्या दृष्टीतून याचा अभ्यास करून ठेवायचा आहे. मॅपच्या दृष्टीतून लोकेशन त्याचं बघून ठेवायचं आहे की इंडियापासून कशा पद्धतीने. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. आणि पुढे जर आपण गेलो तर पुढे बाकीच्या ॲडव्हर्टाईज वगैरे दिसत आहेत, ज्या की आपल्या एक्झामच्या दृष्टीतून अजिबात इम्पॉर्टंट नाहीत. त्यानंतर एका बुकचा रिव्ह्यू दिलेला आहे, तो सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे. पुढं इथं क्युबातील विक्रणाने रिसेलचे नसणे, स्वातंत्र्याचा शिक्षक हे याच्यामध्ये सांगितलं. मग एका पर्सनॅलिटीविषयी याच्यामध्ये बोलले गेले. ती पर्सनॅलिटी कोणती आहे, तर बर्टांड रसेल नावाची पर्सनॅलिटी आहे आणि खूप गाजलेला लेखक सुद्धा आहे. त्यामुळे या पर्सनॅलिटीविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन आपण इंटरनेटच्या माध्यमातून काढून ठेवायला पाहिजे, जेणेकरून या पर्सनॅलिटीविषयीचं जर क्वेश्चन वगैरे विचारला गेला तर या पर्सनॅलिटीविषयी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. बाकी सगळं वाचत बसण्यात काही पॉईंट नाही, तेवढा वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही. नकार अधिकाराचा प्रश्न आहे याच्यामध्ये. स्त्रीचा अधिकार म्हणजे महिलांचे अधिकार काय असायला पाहिजे, महिलांची स्थिती इंडियामधली काय आहे आताची, हे सगळे याच्यामध्ये थोडक्यात डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी रिलेटेड तुम्ही सुद्धा हे रीड करून घेऊ शकता किंवा त्याच्याशी रिलेटेड महिलांची स्थिती, त्यांच्याशी रिलेटेड कायदे वगैरे अभ्यास करून ठेवू शकता. बाकी सगळं वाचायची काही गरज नाही आहे. त्यानंतर पुढचा लेख वन जन मन म्हणजे पर्यावरणाशी रिलेटेड पुन्हा एकदा हे आले. पर्यावरणाशी रिलेटेड साधारणतः पॉईंट काय काय बघायचे ते ऑलरेडी तुम्हाला मी सांगून ठेवलेलं आहे. सुधारित गर्भपात कायदातील त्रुटी काय आहेत. आता इंडियन पिनल कोडमध्ये गर्भपाताशी रिलेटेड कायदा कोणता दिलेला आहे का, जर तो कायदा कोणता असेल तर त्याची इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे आपण. ती खरं तर या न्यूजमधून हिंट न्यूजपेपरला द्यायची आपल्याला. पुढचं जे आहे ते शिरीन अबू अकले नावाचे एक पत्रकार होते, त्या पत्रकाराशी रिलेटेड आहे. ती पत्रकार इस्रायलमध्ये जो काय इस्रायली लोकांचा आणि पॅलेस्टाईन लोकांचा जो काय वाद चालू आहे, इस्रायलचा आणि पॅलेस्टाईनचा आपण म्हणू शकतो, तो काय आत्ताचा वाद नाही, ब्रिटिश कालावधीपासूनचा खरं तर वाद आहे. मग त्याचं न्यूज रिपोर्टिंग करण्यासाठी ती पत्रकारिता तिथं गेली होती. परंतु या 2 वादांमध्ये जो काय गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे. मग आता इस्रायलवरती पण टीका होते की यांच्या सैनिकांनी गोळीबार केला, त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला असं म्हटलं जाते. पॅलेस्टाईनवरती टीका होते, त्यांनी गोळीबार केला असं म्हटलं जाते. परंतु आता तिचा गोळी लागून मृत्यू झाला एवढं खरं आहे, परंतु नेमकं त्याला कोण रिस्पॉन्सिबल हे आणखी स्पष्ट झालेलं नाही. परंतु ही एक पत्रकारिता होती, त्यामुळे पत्रकारांनी खूप मोठा आवाज उठवलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात कॅम्पेन, त्याचा निषेध सुद्धा होताना आपल्याला पाहावाच मिळतं. परंतु हे सगळं आपल्यासाठी अजिबात इम्पॉर्टंट नाही. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे
तर एकच पॉईंट इम्पॉर्टंट आहे, इस्रायलची हिस्ट्री काय आहे. इस्रायलची हिस्ट्री आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ती हिस्ट्री समजून घेतली तरच आपल्याला इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट नेमका काय आहे तो आपल्याला समजून घेता येईल. आणि त्या अनुषंगाने त्याचा मॅप सुद्धा आपण अभ्यास करून ठेवायचा की इंडियापासून इस्रायलचं लोकेशन कशा पद्धतीने, हा सगळा आपण डिटेलमध्ये अभ्यास याच्या अंतर्गत करून ठेवू शकते. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काय नाहीये. त्यानंतर पुढची न्यूज आहे ओबीसी आरक्षणाच्या रिलेटेड बोललं जाते, ही पण न्यूज त्याच्याशी रिलेटेड आहे. आता मॅटर नेमका काय तर सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये रखडलेल्या आहेत, मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रखडलेल्या आहेत ना, त्या निवडणुका लवकरात लवकर कंडक्ट करा. आणि त्या ओबीसी आरक्षण स्पष्ट नसल्यामुळे रखडल्या होत्या. मग सुप्रीम कोर्टाने सांगितले ओबीसी आरक्षण असू द्या नसू द्या, ठरलेल्या वेळापत्रकानुसार त्या निवडणुका झाल्या पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. आणि त्याच्यामुळं त्या राज्यांमध्ये निदर्शनं वगैरे सुद्धा आपल्याला पाहावंच मिळाली, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पडसाद आपल्याला पाहावंच मिळाले. मग याच्यातून की पॉईंट काय काय घ्यायचे तर बोललं जाते कोणाविषयी, स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी बोललं जाते. मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय काय येतं तर ग्रामपंचायती येतात, पंचायत समित्या येतात, जिल्हा परिषद येतात, नगरपालिका, महानगरपालिका, या लोकल बॉडीज याच्यामध्ये खरं तर समाविष्ट होतात. मग या लोकल बॉडींची तरतूद खरं तर भारतीय राज्यघटनेमध्ये कुठं दिलेली आहे हे माहिती असायला पाहिजे. आणखी सुद्धा लोकल बॉडी आहेत, त्या सगळ्या आपण डिटेलमध्ये करून ठेवायला पाहिजे. दुसरा पॉईंट याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाशी येतो. मग ओबीसी आरक्षणाची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये काय आहे ते आपण बघून ठेवायला पाहिजे. ऍक्ट कोणता असेल तर तो बघून ठेवायला पाहिजे. कमिटी कोणती त्याच्याशी रिलेटेड बसलेली होती याच्या अगोदर त्यांचा रिपोर्ट आला असेल तर तो रिपोर्ट बघून ठेवायला पाहिजे. हा सर्वांगीण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर इथं सुप्रीम कोर्टाने आदेश कोणाला दिले तर इलेक्शन कमिशनला दिले. मग स्टेट इलेक्शन कमिशन असू द्या किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असू द्या, मग त्याच्याविषयी इलेक्शन कमिशन ही बॉडी कसली आहे, स्टॅच्युटरी आहे की कॉन्स्टिट्युशनल आहे, ह्या सगळ्यांचा आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून एका नवीन व्यक्तीची आता नियुक्ती झाली, ती व्यक्ती कोण आहे, त्यांची अपॉइंटमेंट कशा पद्धतीने होते, ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्या अनुषंगाने सुद्धा ही न्यूज महत्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स काय काय आहेत ते तर बघून ठेवायचे तर समजते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. आणि ही एका पर्सनॅलिटीविषयी इन्फॉर्मेशन आहे, ती काय आपल्यासाठी एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. आणि पुढची न्यूज आहे ती प्रवीण दरेकर यांना अटक आणि सुटका हे सांगितलेलं आहे, ती पॉलिटिकल न्यूज आहे. दाऊद ही अजिबात इम्पॉर्टंट आहे आपल्याला. म्हाडाच्या कोकण मंडळात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 88,000 घरांची उभारणी, इम्पॉर्टंट नाहीये. पोलीस निरीक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत, हे इम्पॉर्टंट नाहीये. मलिक यांना तात्पुरता वैद्यकीय जामीन, हे सुद्धा पॉलिटिकल न्यूज आहे, अजिबात इम्पॉर्टंट नाहीये. त्यानंतर पुढं आहे ती विविधा म्हणून पेज असते, ही न्यूज आहे. ते जळगावजवळ अपघातात 5 मृत्युमुखी म्हटले, लोकल न्यूज आहे. ही सुद्धा लोकल खरं तर न्यूज आहे. दिल्लीतील आगीविषयी न्यूज आहे, बोललोय आपण. 35,000 स्टेशन मास्तर जे आहेत ते 31 मे रोजी एका दिवसाच्या रजेवर जाणार आहेत, म्हणजे संपावर जाणार आहेत. ही विशेष करून न्यूज जी आहे ती रेल्वेशी रिलेटेड आहे. मग आता रेल्वेचा एक वेगळा खरं तर इतिहास आहे, ब्रिटिशांनीच आपल्याला रेल्वे, त्यामुळे तो हिस्ट्री काय आहे रेल्वेची, ती हिस्ट्री आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायची. त्या दृष्टीतून खरं तर ही न्यूज महत्वाची असं आपण म्हणू शकतोय. रेल्वेचा सगळा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा की कुठून सुरुवात रेल्वेची झाली आणि त्याचा ब्रिटिशांनी कसा उपयोग केला आणि आता आपण कसा उपयोग करतोय, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ही जी आहे ती पॉलिटिकल काँग्रेसची न्यूज ऑलरेडी सांगितलेली आहे तुम्हाला, बाकी सगळे ऍड्स आहेत. पुढं आपण गेलो तर नीट पीजी नियोजित वेळेवरच, नीटची एक्झामचा जो काय इश्यू आहे तो नियोजित वेळेनुसार नीट एक्झाम होईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ज्याला आपण म्हणतो, मेडिकल क्षेत्राशी रिलेटेड घेतली जाते ही टेस्ट. आणि नीटचा तामिळनाडूमधला एक वेगळा इश्यू आहे, तो मग तामिळनाडूमधला वेगळा इश्यू काय आहे त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून सुद्धा ही न्यूज महत्वाची असं आपण म्हणू शकतो. आणि अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये जे काय अभ्यासक्रम आहे तो 12 भाषांमध्ये अभ्यासक्रम आता बघायला मिळेल. मग त्याच्यामध्ये बंगाली आहे, गुजराती आहे, कन्नड आहे, मल्याळम आहे, मराठी आहे, तमिळ आहे, हिंदी आहे, उर्दू आहे आणि आदी इतर सुद्धा भाषा आहेत. म्हणजे आता इंजिनिअरिंगचे जे बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील त्यांना माहिती असेल की हा अभ्यासक्रम जो आहे तो इंग्लिशमध्येच फक्त अगोदर अवेलेबल होता, परंतु आता जो अभ्यासक्रम आहे ना तो मराठीमध्ये, हिंदीमध्ये, बंगाली असेल, गुजराती असेल, ह्या ज्या काही रिजनल लँग्वेज आहेत त्या रिजनल लँग्वेजमध्ये आपल्याला शिकता येणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीतून खरं तर ही न्यूज महत्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं
मराठीमध्ये, आता महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये सुद्धा इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आपल्याला उपलब्ध होईल. त्या दृष्टीतून खरं तर ही न्यूज महत्त्वाची असं आपण म्हणू शकतो. पुढं फ्लेमिंगो पक्षविषयाचा GPS खरं तर फ्लेमिंगोला बसवला जाणार आहे, जेणेकरून त्याचा प्रवास आपल्याला समजावं की फ्लेमिंगो कुठून कुठपर्यंत प्रवास करत असतात. त्यामुळं या फ्लेमिंगो पक्षाबद्दलची इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये काढून ठेवायला पाहिजे, कारण हे न्यूजमध्ये असणारं प्रकरण आहे. आणि पुढचं पाऊस आठवडाभर आधीच वगैरे म्हटलं जाते. मग मान्सूनशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन जॉग्राफी आहे, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढं अर्थसत्ताचं शेवटचं पेज आहे आपलं. त्याच्यामध्ये व्यापार तूट जवळजवळ $20 अब्ज गेलेली आहे. म्हणजे जरी आयात आपली वाढलेली असली ना, निर्यात आपली वाढलेली असली ना, तरी सुद्धा आयात सुद्धा आपल्याला करावी लागते आणि ती महागली आहे. कारण का तर रुपया जो आहे तो रुपयाचं मूल्य ढासळलेलं आहे, अशक्त झालेलं आहे रुपया आपला. त्यामुळं त्या दृष्टीतून आपण याचा अभ्यास करायचा की आयात निर्यात करणारे प्रोडक्ट आपले कोणते आहेत आणि रुपयाचं अवमूल्यन का व्हायला लागलेलं आहे, याचा सगळा अर्थशास्त्रीय जी कारणं आहेत याची, ही सगळ्यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून खरं तर ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढं घसरण षटकार असं सांगितलं, म्हणजे त्याचा परिणाम जो आहे तो सेन्सेक्सवरती, शेअर मार्केटवर सुद्धा होताना आपल्याला पाहावंसं मिळतं. LICच्या समभागांचे 949 किमतीला वितरण. आता LIC जे आहे त्याचं खाजगीकरण सुरू आहे. खाजगीकरण म्हणण्यापेक्षा भाग वितरित करणं सुरू आहे. शेअर मार्केटमध्ये सुद्धा आता भाग त्याचे एनरोल झालेले आहेत. त्या दृष्टीतून LICचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये करणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या अनुषंगाने ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. इथं खरं तर आपला आजचा जो लोकसत्ता आहे तो लोकसत्ता समाप्त होतो. आणि आज सगळाच लोकसत्ता मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न का केलाय, तर तुम्हाला समजावं की आपण कोणत्या बेसिसवरती लोकसत्ता वाचतोय, काय सोडून देतोय, कोणत्या बेसिसवरती सोडून देतोय आणि काय डिस्कस करतोय आणि ते कोणत्या बेसिसवरती डिस्कस करतोय, हे तुम्हाला मला समजावून न्यूजपेपर बरोबरच सांगायचं होतं. ते तुम्हाला आशा आहे की समजलं असेल. याच्यातून तुम्हाला हे पण समजलं असेल की न्यूजपेपर नेमका कसा वाचला जातो. सो आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होऊ शकेल. सो या ठिकाणी मी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.